हॅलो, हाय, नमस्कार, राम राम मंडळी. तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने तयार होणारी मऊ आणि खुसखुशीत अशी तिळाची वडी बनवणार आहोत. तर तिळाची वडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. 1 कप तीळ, अर्धा कप भाजलेल्या दाण्याचा कूट, 1 कप गूळ, इथे आपण साधा गूळ घेतलेला आहे, 2 चमचे खोबरं, 1 चमचा तीळ आपल्याला गार्निशिंगसाठी, 1.5 चमचा तीळ आपल्याला सारणामध्ये घालण्यासाठी, पाव चमचा जायफळ, अर्धा चमचा वेलची पूड, अर्धा चमचा सुंठ पावडर, 2 चमचे पाणी आणि 2 चमचे तूप. आता आपण सगळे तीळ भाजून घेणार आहोत. तर इथे आपण सगळ्यात आधी आता तीळ भाजून घेऊया. आपण इथे 1 कप तीळ जे घेतले होते ते आपण कढईत घेतलेले आहे. त्यासोबतच 1 चमचा तीळ जे आपण गार्निशिंगसाठी वापरणार आहोत आणि 1.5 चमचा तीळ जे आपण सारणासाठी वापरणार आहोत, ते सगळे आपण छान भाजून घेऊया. जोपर्यंत याचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपण हे छान भाजून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता आपले तीळ भाजून झालेले आहेत. त्याचा रंगही बदललेला आहे. तीळ भाजले का नाही कसे समजणार आपल्याला? तर तीळ थोडे भाजून झाल्यानंतर वजनाला हलके होतात. त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की आपले तीळ भाजले गेले आहेत का नाही. आता भाजलेले तीळ आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याला बारीक केलेलं आहे. इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला तीळ खूप बारीक करायचे नाहीयेत. थोडेसे जाडसरच आपल्याला इथे बारीक करून घ्यायचे आहेत. तीळ बारीक झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण भाजलेल्या दाण्याचा कूट घालणार आहोत. कूटही आपण खूप बारीक केलेला नाहीये. आपण जाडसरच कूट ठेवलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालणार आहे पाव चमचा जायफळ. त्याच्यानंतर आपण अर्धा चमचा इथे वेलची पावडर घेतलेली आहे. वेलची पावडर घातल्यानंतर इथे आपण घालणार आहोत अर्धा चमचा सुंठ पावडर आणि आपण जे तीळ घेतलेले होते 1.5 चमचा तीळ ते आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आता हे संपूर्ण मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण हे मिक्स केलेलं मिश्रण आता बाजूला ठेवू. तोपर्यंत आपण एका गॅसवरती कढई गरम करून घेऊयात. कढई आपली गरम झाली की मग त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तूप. इथे साजूक तुपाचा वापर आपण केलेला आहे. 2 चमचे तूप आपण इथे घेतलं आहे. आता तूप आपलं गरम झालं, ते थोडंसं वितळलं की मग आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे गूळ. 1 कप गूळ इथे आपण घेत आहोत. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपण इथे साधाच गूळ बारीक करून घेतलेला आहे. आपण चिक्कीचा गूळ इथे वापरलेला नाही. आता आपण हे तूप आणि गुळाचं मिश्रण परतून घेऊयात. ते थोडंसं परतलं, गूळ आपला थोडासा वितळला की मग आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे 2 चमचे पाणी. पाणी ॲड केल्यामुळे आपलं मिश्रण थोडंसं पातळ होईल आणि आपल्याला गूळ वितळेपर्यंत आता हे मिश्रण परतून घ्यायचंय. तोपर्यंत आपण एका ताटामध्ये तूप लावून घेऊयात. ज्या ताटामध्ये आपल्याला वडी थापायची आहे, त्या ताटाला आपण इथे तूप लावून घेतलेलं आहे. आता बघू शकतो की आपलं गूळ आणि तुपाचं मिश्रण हे विरघळलेलं आहे. आता आपण जो तीळ आणि कुटाचं जे मिश्रण केलेलं होतं, ते आता आपण या गुळाच्या मिश्रणामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि आपण याला आता मिक्स करून घेऊयात. याला आपल्याला शिजवून किंवा परतून घ्यायचं नाहीये. आपण जस्ट आता हे मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचंय. इथे लक्षात ठेवायचं आहे की हे संपूर्ण मिश्रण गरम असतानाच आपल्याला त्याची वडी थापून घ्यायची आहे. मिश्रण गार झाल्यानंतर आपल्याला ती वडी थापता येणार नाही. इथे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एका वाटीला तूप लावून त्यात वाटीने ही वडी थापू शकता. आता आपली वडी थापून झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण घालणार आहे गार्निशिंगसाठी वरून किसलेलं खोबरं. इथे डेसिकेटेड कोकोनट आपण वापरलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही खोबरं किसून त्याचाही वापर करू शकता. त्यानंतर आपण जे 1 चमचा तीळ भाजलेले बाजूला ठेवलेले होते, ते आता आपण याच्यावरती टाकणार आहे आणि पुन्हा एकदा याला हलक्या हाताने थापून घेणार आहे. थापून घेतल्यामुळे जे आपण तीळ आणि खोबरं लावलेलं आहे, ते पडणार नाही. आता आपण याच्या वड्या पाडून घेऊयात. तुम्हाला आवडतील त्या आकाराच्या वड्या इथे पाडू शकता आणि अशा प्रकारे तयार आहे आपली मऊ आणि खुसखुशीत अशी तिळाची वडी, जी बनवायला अतिशय सोपी आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल, तर आपल्या चॅनेलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण घरगुती आणि चविष्ट पदार्थांची ओळख म्हणजेच द फ्लेवर मराठी.